नमस्कार मित्रांनो, तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर 22 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा अतिशय मनपूर्वक आभार. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आपले हे पॉडकास्ट अव्याहतपणे प्रेमाचा, भक्तीचा, वारकरी संप्रदायाचा संदेश देत पुढे पुढे चालले आहे. आपले प्रेम असेच राहू द्या. मित्रांनो, मागचा आठवडा हा पूर्णपणे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडींनी भरलेला होता. या राजकीय घडामोडी सोबतच सामाजिक क्षेत्रातल्या घडामोडींकडे लक्ष केंद्रित करणं आणि त्यावर चर्चा विवेचन करणं हे आपल्या पॉडकास्टचे काम आहे. आणि त्यानुसारच येत्या 28 मेला वारकरी संप्रदायातील एक महान संत चोखामेळा यांची पुण्यतिथी आहे. ही पुण्यतिथी सर्व वारकरी संप्रदाय अतिशय उत्साहानं साजरा करीत असतो. मात्र संत चोखोबा महाराज यांच्याविषयी समाजामध्ये फक्त संत एवढीच माहिती आहे. त्यांच्या जीवनाविषयी, त्यांनी केलेल्या संघर्षाविषयी आणि त्यांच्या लेखन कार्याविषयी फारशी माहिती समाजामध्ये नाही. आपल्याला आठवत असेल की मागचा एप्रिल महिना हा पूर्णपणे आपण सामाजिक न्याय महिना म्हणून साजरा केला आणि यामध्ये आपण संत चोखोबांच्या पत्नी सोयराबाई, त्यांच्या बहीणबाई संत निर्मळाबाई आणि मेहुणे संत बंका आणि मुलगा संत कर्ममेळा यांच्या जीवनाचं विवेचन आणि त्याची चर्चा केली. आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी हे पॉडकास्ट मागे स्क्रोल करून ऐकावं. त्यामध्येच आपल्याला चोखोबांच्या जीवनाची संपूर्ण कथा लक्षात येते. जरी असं असलं तरी या संपूर्ण कुटुंबाचा केंद्रबिंदू असणारे संत चोखामेळा यांच्याविषयी आपण जाणून घेणं आवश्यक आहे. बंधूंनो, कोण होते संत चोखामेळा? तर हे सांगायचं असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक ग्रंथ आहे, हू वेर शूद्राज, म्हणजे शूद्र कोण होते. या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला असं दिसेल की त्यांनी हा ग्रंथ संत चोखामेळा यांना अर्पण केलेला आहे. चोखामेळा यांनी त्यांच्या जीवनात केलेला संघर्ष, अस्पृश्य जातीमध्ये जन्माला आल्यामुळे जे काही भोग त्यांना भोगावे लागले आणि त्यांच्या भक्तीमध्ये त्यांना किती अडचणी आल्या, त्यांना किती संघर्ष करावा लागला, या सर्वांची चर्चा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये करणार आहोत. संत चोखोबा यांचा जन्म 14 जानेवारी 1268 रोजी झाला असं संशोधक सांगतात. बुलढाणा जिल्ह्यातील कोरेगाव जवळच मेहुण राजा येथे त्यांचा जन्म झाला. तेथेच त्यांची बहीण निर्मळा, आई सावित्रीबाई, वडील सुदामा येसकर यांच्यासोबत ते राहत असत. पुढे कामाच्या निमित्तानं किंवा पोटापाण्याच्या निमित्तानं त्यांनी ते गाव सोडलं आणि मग पोटासाठी ते कोरेगाव या ठिकाणी आले. कोरेगाववरून मंगळवेढ्याला आले आणि मंगळवेढ्यामध्ये आल्यानंतर त्यांचा भक्ती संप्रदायाशी परिचय झाला आणि पुढे ते पंढरपूरला आले. इसवी सनाचं 12वं शतक हे महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीत सर्वात महत्वाचं शतक मानलं जातं. कारण एक संतांचा मळा या महाराष्ट्रामध्ये फुललेला होता. भक्ती संप्रदायामधील नामदेव, ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, जनाबाई, सोपानदेव, चांगदेव, गोरा कुंभार, मुक्ताई यासारखे संत संपूर्ण राज्यभर भक्तीचा प्रसार करत होते. त्यानंतर संत जगमित्र नागा, संत नरहरी सोनार, संत बंका असतील, संत चोखोबा असतील, संत जनाबाईंच्या अभंगामध्ये सांगितल्याप्रमाणे विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, असा हा गोपाळांचा मेळा संपूर्ण भक्तीची चळवळ फुलवत असलेला आपल्याला दिसून येतो. चोखामेळा यांच्या नावाविषयी मतमतांतरे आढळून येतात. कारण एवढं अर्थपूर्ण नाव त्यांना कुणी दिलं? कारण आई वडीलही अशिक्षितच असावेत त्या काळच्या परंपरेनुसार. कदाचित संत मंडळीने सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांचं जे कार्य आहे ते कार्य पाहूनच त्यांना चोखामेळा हे नाव दिलेलं असावं अशी ही शंका घेतली जाते. चोखा म्हणजे निर्मळ, स्वच्छ, शब्दाचा पक्का, स्पष्ट वक्ता, आणि मेळा म्हणजे मैला, अस्वच्छ म्हणजे अस्वच्छ काम करणारा महार. म्हणजे चोखामेळा म्हणजे स्वच्छ महार किंवा पवित्र महार. अर्थात आजच्या जातीच्या संकल्पनेनुसार आपण या जातींचा उल्लेख या ठिकाणी आपण करत नाहीये. त्या काळातली जी सामाजिक स्थिती होती आणि त्या सामाजिक स्थितीनुसार जे काही विचार, चर्चा किंवा ज्या पद्धतीचं सामाजिक वातावरण होतं त्यानुसारच आपण त्यांचा उल्लेख या ठिकाणी करत होतो. चोखोबा यांची बहीण निर्मळा यांचा विवाह बंका यांच्याशी झाला होता आणि बंका यांची बहीण सोयराबाई यांचा विवाह चोखोबांशी झाला होता. एक प्रकारचं साठलोट त्यांनी केलेलं दिसून येतं. बंका सुद्धा नाव हे तसंच वाटतं आणि निर्मळा सुद्धा नाव आणि सोयरा हे नाव सुद्धा त्या पद्धतीनेच आहे की काय
असं वाटतं. बंका म्हणजे व्यंका, व्यंकटी म्हणजे वाकडा आणि वाकडा म्हणजे श्रीकृष्ण. अशा पद्धतीने ते विठ्ठलाचं नाव आहे असं आपल्याला दिसून येतं. संत चोखोबा यांचं जीवन सातत्यानं ढोरे ओढणं किंवा त्यांच्या जातीनुसार त्यांच्या वाटेला जे काम आलं होतं ते काम करण्यामध्ये गेलं. मात्र असं म्हणतात की या सर्व कामामध्ये त्यांच्या मदतीसाठी स्वतः विठ्ठलही त्या ठिकाणी आला होता. माझ्या आसपास खूप घाण आहे, या घाणीमध्ये मला राहावं लागतं, हे विठ्ठला या घाणीतून मला वाचव, या घाणीतून मला सोडव, अशा प्रकारचे निवेदन करणारे अभंग हे संत चोखोबांनी लिहिलेले आहे. मात्र भक्ती संप्रदायामध्ये त्यांनी जे अतिशय उच्च दर्जाचं काम केलं, जे उच्च दर्जाचं लेखन केलं, जे अभंग लिहिले, ते पाहता सर्व संत आणि त्यानंतरचे सर्व विचारवंत त्यांच्या या भक्तीच्या प्रेमामध्ये पडलेले आपल्याला दिसून येतात. जगद्गुरु तुकोबाराय चोखोबांविषयी म्हणतात की चोखोबा माझा गणपती, राधाई महारीन माझी सरस्वती. म्हणजे चोखोबा माझा देव आहे, आद्य देव आहे. कुठलीही पूजा करण्याच्या अगोदर आपण गणपतीची पूजा करतो असं वैदिक धर्मात मान्यता आहे की अशा पद्धतीनं चोखोबा हा माझा गणपती आहे, राधाई महारीन ही काय आहे, माझी सरस्वती आहे. अशा पद्धतीनं चोखोबांचं मोठेपण हे तुकोबाराय त्यांच्या अभंगातून सांगतात. त्यांना अवर्णात राहवत नव्हते आणि संवर्ण त्यांना स्वीकारत नव्हते. अशा प्रकारची परिस्थिती त्यांची झाली होती. ते सतत पंढरपूरच्या मंदिराच्या दारात तिष्ठत उभे राहतात असलेले आपल्याला दिसून येतात. मागच्या 2-3 पॉडकास्ट मध्ये आपण पाहिले की सतत पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दारातच उभे आहेत. त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नाही आणि दारात उभारूनच ते म्हणतात जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार. दारात उभे राहूनच ते काय करतात, पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भक्तीसाठी येणाऱ्या भक्तांना मार्गदर्शन करतात, भक्तीचा मार्ग सांगतात. असं म्हणतात की त्यांना या भक्तीच्या संप्रदायामध्ये नामदेवानीच आणले आणि नामदेवानी त्यांना भक्ती करण्याचा मार्ग दाखवला, भक्तीची प्रेरणा दिली आणि त्यामुळेच नामदेव यांनाच ते काय म्हणतात, गुरु मानतात. नामदेवानी जी तीर्थयात्रा काढली होती, या तीर्थयात्रेमध्ये सुद्धा ते सहभागी असावे. चोखोबांच्या जीवनाविषयी, त्यांचा मुलगा कर्मवेळा पत्नी सोयराबाई यांच्या जीवनाविषयी मागच्या 1-2 पॉडकास्टमध्ये आपण चर्चा केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनाचं रिपिटेशन न करता आपण त्यांच्या विचार आणि शिकवणीकडे जाऊया. गरीब परिस्थिती, अस्पृश्य समाज आणि त्या काळच्या परिस्थितीनुसार वेठबिगार म्हणून त्यांना मंगळवेढा या ठिकाणी एक वेस बांधायची होती आणि वेस बांधण्यासाठी 1338 मध्ये त्यांना तिथे नेलं होतं आणि त्या ठिकाणी वेस बांधताना ती वेस पडली आणि त्यामध्ये त्या वेशीखाली जाऊन अडकून गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. आणि मग त्यांचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाला बातमी कळली, नामदेवांना बातमी कळली, सर्व संतांना फार वाईट वाटले, दुःख झालं आणि मग सर्व संत त्या ठिकाणी गेले. दुर्दैव असं की परिस्थिती एवढी वाईट होती, भीषण होती की त्या ठिकाणी चोखोबांचा मृतदेह सुद्धा सापडला नाही आणि तो सर्व जो ढीग पडला होता तो उकरून काढण्यात आला आणि त्यामध्ये काही फक्त हाडं सापडली. आता अनेक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते. मग ही कोणती हाडे कोणाची हे कसं ओळखावं? आणि मग असं म्हणतात की नामदेवाने एक एक हाड उचलून आपल्या कानाला लावलं किंवा हाडावर हार जेव्हा त्यांनी आपटलं तेव्हा त्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज आला. ज्या ज्या अस्थिमधून, ज्या ज्या हाडांमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज आला, ती हाडं चोखोबाची असे म्हणून ती हाडं काय केली, बाजूला काढली गेली आणि त्या हाडांनाच चोखोबाची हाडे म्हणून त्यांचे पुढील अंतिम संस्कार करण्यात आले. अशा पद्धतीनं विठ्ठलाची ज्यांनी निस्सीम भक्ती केली होती त्या निस्सीम भक्तीमुळे नामदेवाने त्यांची हाडे ओळखली आणि त्यानुसार नामदेव महाराज चोखोबांविषयी काय म्हणतात, चोखा माझा जीव, चोखा माझा भाव, कुळधर्म देव चोखा माझा, काय त्याची भक्ती, काय त्याची शक्ती, मीही आलो व्यक्ती तयासाठी, माझ्या चोखी याचे करी तिचे ध्यान, तया कधी विघ्न पडो न देवी, नामदेवे असती आणिल्या पार कोणी, घेत चक्रपाणी पितांबर. नामदेव महाराज म्हणतात की चोखा माझा जीव आहे, चोखा माझा भाव आहे, माझं कुळ धर्म जे काय ते सर्व माझा चोखा आहे. काय त्याची भक्ती होती, काय त्याची शक्ती होती आणि म्हणूनच एक व्यक्ती म्हणून मी त्याच्यासाठी त्या ठिकाणी गेलेलो आहे. माझ्या चोखाचं जो कोणी ध्यान करेल, त्याचं जो कोणी चिंतन करेल, त्याच्या जीवनामध्ये त्याला देव कधीही विघ्न पडू देणार नाही. आणि त्यामुळेच अशा या चोखांच्या उच्च कोटीच्या भक्तिभावामुळे नामदेवानी काय केलं, या अस्थी पारखून आणल्या आणि ह्या आणलेल्या अस्थी कोणी घेतल्या तर चक्रपाणी म्हणजेच श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल त्यानं स्वतःच्या पितांबरामध्ये काय केलेले आहेत, त्याच्या अस्थी जमा करून घेतलेले आहेत. एवढं चोखोबांचं मोठेपण संत नामदेव महाराज त्यांच्या अभंगातून सांगतात. विचार करा, ज्या चोखोबांना आयुष्यभर
मंदिरात प्रवेश दिला नाही. त्यांच्या अस्थी नामदेव महाराज म्हणतात की पितांबरामध्ये विठ्ठलाने स्वतः घेतली. चोखोबांच्या जीवनामध्ये त्यांच्यावर अनेक आरोप झाले, त्यांना संघर्ष करावा लागला, परंतु त्यांनी विठ्ठलाची भक्ती आणि हा जो भक्तीचा मार्ग नामदेवाने त्यांना दिला होता, हा मार्ग त्यांनी सोडला नाही. एका बाजूला नामदेव महाराज चोखोबांविषयी असे सांगतात, तर चोखोबा सुद्धा नामदेवांची स्तुती करताना काय म्हणतात? धन्य धन्य नामदेव माझा विसरला भेव, विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी खून सांगितली निर्धार, ठेवूनिया माता हात माझे मज दिले हित, दावी हेले तारू चोखा मे माझा गुरु. या अभंगातून चोखोबा महाराज सांगतात की हा नामदेव हा धन्य आहे. महाराज तुम्ही धन्य आहात आणि तुमच्यामुळे माझा भेव विसरलाय, माझी भीती गेली आहे. देवाची भक्ती मी कशी करू? मी हीन जातीत जन्माला आलेलो आहे, मला भक्तीचा अधिकार नाही, मला देवाशी बोलण्याचा, देवाचं दर्शन करण्याचा सुद्धा अधिकार नाही. आणि ही जी माझी भीती होती, ही नामदेवा तुम्ही माझी ही भीती घालवली आणि एकच मंत्र मला त्रिअक्षरी दिला, तो म्हणजे विठ्ठल नामाचा. आणि ही खून निर्धारानं मला सांगितली आणि माझ्या डोक्यावर अशा प्रकारे मायेनं हात ठेवला, मला माझं हित सांगितलं, भक्तीचा मार्ग सांगितला. अशा पद्धतीनं मला तारू दाखवला. हा जो संसार रूपी भवसागर आहे, हा भवसागर पार करून पुढे जाण्यासाठी जे तारू लागतं, जे जहाज लागतं, ते मला तुम्ही दाखवून दिलंय. आणि त्यामुळे जो मार्ग दाखवतो, जो मार्गदर्शन करतो, तो कोण असतो? तर तो गुरु असतो. त्यामुळे चोखा म्हणे माझा गुरु. कोण माझा गुरु? विठ्ठल नाही, देव नाही, तर माझा गुरु कोण आहे? माझा गुरु हा नामदेव. त्यांच्याबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. ईश्वर पांडुरंग ढोरं ओढण्यासाठी, मेलेली ढोरं ओढण्यासाठी मदत करत होता, त्याची कामं करू लागत होता. विठ्ठलाच्या हाराची कथा पण प्रसिद्ध आहे. आपण थोडक्यात त्याचं विवेचन करूया की काय होतं. विठ्ठलाच्या गळ्यामध्ये एक हार असतो आणि तो हार चोरीला जातो आणि मग दुसऱ्या बाजूला हा आळ चोखोबांवर येतो आणि एका पुजाऱ्यानं चोखोबाला मंदिरात गेलेलं पाहिलेलं असतं, त्यामुळे तो आळ चोखोबांवर येतो. आणि मग चोखोबा म्हणतात की अरे मी कशाला हार घ्यायला जाऊ, विठ्ठल स्वतः मला भेटण्यासाठी बाहेर येतो. मी विठ्ठलाला बोललो, विठ्ठलानं मला त्याचं घर, त्याचं ठिकाण, सर्व बसण्याचं ठिकाण दाखवलं. लोक विठ्ठलाकडे कसं येतात, कशा पद्धतीने दर्शन करतात, त्याचं कसं जीवन आहे, ते विठ्ठलानं देवानं मला स्वतः आत नेऊन दाखवल्यानंतर मी बाहेर आलो. मी कशाला हार घेऊ? मात्र तो हार चोरल्याचा आळ चोखोबांवर आला आणि त्यांना शिक्षा सुद्धा झाली. आणि ही शिक्षा करताना चोखोबांनी सांगितलं की मी स्वतः तो हार चोरलेला नाही. आणि मग अशा पद्धतीनं असं म्हणतात की त्यांना बैलगाडीला पाठीमागे बांधून गावभर फिरवण्याची शिक्षा झाली. आणि मग फिरवताना बैलगाडीला बांधण्यात आलं आणि त्यांची पत्नी सोयराबाई या बैलगाडीच्या समोर उभ्या राहिल्या, विठ्ठलाचा धावा करू लागल्या. आणि मग संत चोखोबा सुद्धा विठ्ठलाचा धावा करू लागले. सोयराबाईंच्या पॉडकास्टमध्ये आपण या घटनेचं अतिशय पूर्णपणे वर्णन ऐकलेलं आहे. त्यामध्ये कशा पद्धतीनं सोयराबाई विठ्ठलाचा धावा करतात आणि मग हे सर्व लोक काय करतात? घाबरून जातात. त्यांना वाटतं की अरे बाबा, हा चोखोबा तर विठ्ठलाचा परमभक्त आहे आणि आपण जर याला अशा शिक्षा देत बसलो तर खूप होईल, सर्व विनाश होईल. आणि मग विठ्ठलाच्या शक्तीच्या आणि भक्तीच्या जोरावर ते चोखोबाला सोडून देतात. आणि अशा वेळी चोखोबा सुद्धा विठ्ठलाचा धावा करताना काय म्हणतात? धाव घाली विठू आता, चालो नको मंद, बडवे मज मारती, काय माझा अपराध? हे विठ्ठला, ही वेळ माझ्यावर आलेली आहे, हे बडवे मला मारत आहेत, माझा काय अपराध आहे? मी तर फक्त तुझी भक्ती केलेली आहे. आणि मग तेवढ्यात तिकडून तो पुजारी ओरडत येतो की नाही नाही नाही, तो हार पुन्हा कुठे आहे? विठ्ठलाच्या गळ्यामध्येच आहे. त्यामुळे सर्वजण खजील होतात आणि सर्वांना वाटतं की आपण उगीचच या एवढ्या मोठ्या देवाच्या भक्ताला आपण काय केलेलं आहे, त्याच्यावर आरोप केले. अशा पद्धतीनं चोखोबांची या गोष्टीतून सुटका होते. अशा पद्धतीचा चमत्कार हा चोखोबांच्या जीवनामध्ये सांगितला जातो. चोखोबांनी मंदिरात जाऊन मंदिर बाटवलं, मंदिराचा विटाळ केला, असा आरोप त्यांच्यावर केला. विटाळाबद्दल चोखोबा महाराज त्यांच्या अभंगामध्ये काय लिहितात? कोण तो सोवळा, कोण तो ओवळा, दोहींचा वेगळा विठ्ठल माझा. कोणासे विटाळ कशाचा जाहला, मुळीचा संचला सोवळाची. पायाचा विटाळ एकाची ये अंगा, सोवळा तो जगा माझी कोण. चोखा म्हणे माझा विठ्ठल सोवळा, आरोपे आगळा जगा माझी. महाराज म्हणतात की अरे कोण सोवळा, कोण ओवळा, सोवळा ओवळा कोणी नाही, दोन्ही पासून वेगळा असा माझा विठ्ठल आहे. त्याला सोवळा ओवळ्याचं काही नाही. आणि जर त्याला विठ्ठलाला कशाचं काही नाही तर मग कुणाला विटाळ झाला? जो मुळीचा शुद्ध आहे, जो मुळातच पवित्र आहे, असा माझा देव आहे. आणि मग तो सोवळाच आहे, त्याला कुणाच्या स्पर्शानं वगैरे त्याला काही होणार नाही.
जर पायाचा विटाळ असेल, जसं की शूद्रांना पाय म्हटलं जातं, त्यांनी सर्वांची सेवा करावी. चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये शूद्रांना पायातून उत्पन्न झाले म्हणून तो विटाळ मानला जातो. आणि या थेअरीनुसार महाराज म्हणतात की जर पायाचाच विटाळ असेल तर असा कोण आहे ज्याला पाय नाही? सर्वांनाच पाय आहेत ना. पायाचा विटाळ कसा असेल? मग ज्याला कुणाला पायाचा विटाळ मानायचा आहे त्यानं दाखवावं की या जगामध्ये कोण आहे सोवळं? कुणीच नाही. चोखा म्हणे माझा विठ्ठल सोवळा, अरूपे आगळा जगा माझी. आणि महाराज म्हणतात की माझा विठ्ठल एकदम सोवळा आहे, त्याच्यासारखं रूप धारण केलेला असा कुणीही जगामध्ये नाही. अशा पद्धतीनं चोखोबा त्यांच्यावर झालेला हल्ला परतवून लावतात आणि त्यामध्ये ते यशस्वी ठरतात. याचं कारणही असं आहे की त्यांची असलेली उत्कट भक्ती आणि त्यांनी त्यांचं जपलेलं चारित्र्य, नैतिकता, ह्या सर्व गोष्टींचा प्रभाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यांना अनेक वर्ष मूलबाळ नव्हतं. संत कर्ममेळा यांचा जन्म बराच उशिरा झाला. अनेक दिवस ते मूलबाळ नव्हतं म्हणून कष्टी होते. सोयराबाईंच्या पॉडकास्टमध्ये आपण याबद्दलही बोललेलो आहे. त्याबद्दलही एक आख्यायिका सांगितली जाते की कुणीतरी एक म्हातारा अतिशय मरणासन्न ब्राह्मण तिथे आला आणि त्याने विनंती केली सोयराबाईंना की मला खायला दे. सोयराबाई म्हणतात की अरे बाबा, तुला खाऊ घातलं तर विटाळ होईल, आमचा तर स्पर्शही चालत नाही, तुला आमचं खाणं कसं चालेल? तो म्हणतो की जर तुम्ही मला खायला नाही घातलं तर मी मरून जाईन, कसंही करून मला काहीतरी खायला द्या. आणि सोयराबाई दही भात देतात. तो दही भात खातो आणि आशीर्वाद देऊन निघून जातो. बऱ्याच काही वर्षानंतर मग त्यांना कर्ममेळ्यांची प्राप्ती होते. अशा पद्धतीच्या आख्यायिका, अशा पद्धतीचे चमत्कारही त्यांच्या जीवनामध्ये घडले असं सांगितलं जातं. एकूण संत चोखोबांनी 358 अभंग लिहिले आहेत. त्यापैकी 55 अभंग विठ्ठल महिमा, 17 अभंग पंढरीचा महिमा, 1 अभंग त्यांचं आत्मनिवेदनात्मक आहे, 97 अभंग करुणेचे आहेत, 4 बालक्रीडेसाठीचे आहेत, 4 परिपूर्ती समाधान याच्यासाठीचे आहेत, महार स्थिती या समाजाच्या स्थितीबाबत 2 अभंग आहेत, पांडुरंगाचा वियोग झाल्यानंतर त्यांना जे दुःख झालं त्याबद्दलचे ते 7 अभंग आहेत, नाम महात्म्याचे 37 अभंग आहेत, संतांबद्दलचे 8, उपदेश पर 52, भाव दर्शवणारे 2, विठळाचे 7, भक्त वत्सलतेचे 11, नामदेव स्तुतीचे 32, ज्ञानदेव स्तुतीचे 5, जोहाराचे 3, निरोप व मागणीचे 3 आणि प्रसादाचा 1. अशा पद्धतीने त्यांच्या अभंगांची विभागणी आपण करू शकतो. एका दलित समाजातला व्यक्ती शिक्षणाचा कुठलाही गंध नाही, केवळ नामदेवांचा सहवास, पंढरपूरचा सहवास, संतांचा सहवास आणि उपजत प्रज्ञा याच्या माध्यमातून तो स्वतः संत होतो, तो कवी होतो. फक्त एकटा होत नाही, पत्नीलाही सोयराबाईंनाही त्यासाठी प्रवृत्त करतो, बहीण निर्मळेलाही त्यासाठी प्रवृत्त करतो, पुत्र कर्ममेळ्यालाही त्यासाठी प्रवृत्त करतो आणि मेहुणा बंका यालाही प्रवृत्त करतो. आणि एक दलित समाजात जन्मलेले कुटुंब हे एक महान संत बनते. ही त्या काळातली एक आश्चर्यकारक अद्भुत घटना होती आणि या घटनेमागे या सर्वांचे गुरु म्हणजे संत नामदेव महाराज होते असं आपल्याला दिसून येतं. आयुष्यभर संघर्ष करून आज ध्रुव ताऱ्यागत अढळ स्थिती प्राप्त करणाऱ्या चोखोबा यांचं लेखन अतिशय साधं, सरळ, सोजवळ, सुंदर आणि मनाला भावणार आहे. त्यांच्या अभंगाचं विवेचन करण्यासाठी कीर्तनकाराची गरज नाही. केवळ अभंगाचं वाचन जरी केलं तरी आपल्याला त्याच्यातला अर्थ, भावार्थ लगेच पोचतो आणि त्याचा गोडवा मनाला एक आल्हाद आणि एक आनंद आपल्याला देऊन जातो. अशा संत चोखोबांबद्दल इतर संत काय म्हणतात ते पाहूया. संत जनाबाई या चोखोबांविषयी काय लिहितात. यातीहीन चोखा मेळा त्यासी भक्तीचा कळवळा, त्या झाला मनी हरा राहे घरी धरी भारा, देव जेवतो त्याच्या घरा त्याचा भक्तिभाव खरा, देव बाटविला त्याने ऐसी जणी गायगाने. यातीहीन हीन जातीमध्ये जन्मलेला हा चोखा मेळा ज्याला की भक्तीचा कळवळा आहे आणि तो मन हरवून घेणारा असा झालेला आहे आणि त्याच्या घरी कोण आहे? भक्ती आहे. आणखीन एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे देव जेवण्यासाठी चोखोबांच्या घरी आले. संत एकनाथ महाराजांनी या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे, तेही आपण मागच्या पॉडकास्टमध्ये पाहू शकता. देवाने अमृत कलश पृथ्वीवर आणला आणि अमृत कलश शुद्धीकरणाचं काम त्यांना करायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी ठिकाण निवडलं ते म्हणजे चोखोबाच. आणि मग ते चोखोबाच्या घरी अमृत कलश घेऊन आले. त्या ठिकाणी सर्व देव बसले, जेवले. संत ही त्या ठिकाणी जेवले. गावची लोक जमा झाले आणि बघू लागली, अरे चोखोबाच्या घरी देव आले. ज्या चोखोबाला आपण हीन जातीचा म्हणून दूर ढकलत होतो, त्याला अस्पृश्य म्हणून त्याचा उपहास करत होतो, त्याचा अपमान करत होतो, त्याच्या घरी देव आले आणि देव त्याच्या घरी जेवले. म्हणून जनाबाई अतिशय तिरकसपणे म्हणतात की देव बाटविला त्याने
ऐसी जणी गाय गाणे. बघा, ज्याच्यासाठी देवानं स्वतःला वाटून घेतलं. लौकिक समाज अस्पृश्याच्या घरी पाणी पिणं किंवा त्यांचा स्पर्श सुद्धा टाळतो, पण देव त्याच्या घरी आले, अमृत कलश घेऊन आले. सोयराबाईंनी त्याला स्पर्श करून त्याचं शुद्धीकरण केलं. हा जो प्रसंग आहे, ह्या प्रसंगानुसार आपल्या लक्षात येतं की देव चोखोबासाठी स्वतःला वाटून घेतो, असा तिरकस अर्थाने जनाबाई लिहितात. आणि यातच चोखोबाचं मोठेपण आहे की देवाला त्याच्या घरी यावं लागलं. त्याचबरोबर जनाबाई चोखोबांविषयी असं सांगतात की त्याच्या भक्तीची एवढी अचाट क्षमता होती की त्याच्या जोरावर जात, धर्म, वंश एवढंच नाही तर देव आणि मानवातला फरक सुद्धा त्यांनी नाहीसा केला. आणि ज्यामुळे देव त्याच्या घरी येऊन जेवले, ही या समाजाच्या तोंडावर मारलेली एक सनसनीत चपराक आहे असं मला वाटतं. संत चोखोबांविषयी जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा अतिशय सुंदर लिहितात. ते काय लिहितात पहा. चोखोबा कोण? चोखोबाची ओळख कशी करावी? चोखोबाचं महत्व काय आहे? त्यांचं महात्म्य काय आहे? हे या अभंगामध्ये महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ते सांगतात, रायाचे शिपाई हजाराचे 12, लाखाचा मोहरा प्राणी एक. 1.25 रुपयाचे येती 5 मोती, हजाराची येती जोडी एक. रुपयाच्या कवड्या मध्ये भरे गुणी, मोहर बांधुनी पदरी न्यावे. 100 लोकाता सद्गुणी ऐका, तुका म्हणे चोखा पंढरीचा. रायाचे शिपाई हजाराचे 12, लाखाचा मोहरा प्राणी एक. राया म्हणजे मोठ्या माणसाचे शिपाई किती येतात? हजारामध्ये 12 येतात. आणि लाख मोहरा दिल्यानंतर एक प्राणी येतो. तसं 1.25 रुपयाचे 5 मोती येतात आणि हजाराची एक जोडी येते. रुपयाच्या कवड्यामध्ये भरे गुणी, मोहर बांधुनी पदरी न्यावे. आणि अशा प्रकारे रुपया त्यावेळी कवड्याचे रुपये होते, त्याच्यामध्ये काही गुणी भरल्यानंतर अशा मोहर बांधून पदरात घेऊन जायचं. या सर्व उदाहरणानंतर महाराज सांगतात की 100 लोकांमध्ये एखादा सद्गुणी माणूस असतो आणि तो सद्गुणी माणूस म्हणजे कोण आहे? तुका म्हणे चोखा पंढरीचा. हा पंढरीचा चोखा कोण आहे? 100 लोकांमध्ये सुद्धा उठून दिसणारा असा हा सद्गुणी आहे. त्यामध्ये त्यांनी हजाराचे 12 शिपाई येतात, लाख मोहऱ्याला एक प्राणी येतो, 1.25 रुपयाला 5 मोती येतात आणि 1000 रुपयाची एक जोडी येते, कवड्यामध्ये गुणी भरले जातात. अशा पद्धतीचे उदाहरणं देऊन चोखोबांचं महत्व किती मोठं होतं हे अभंगातून आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे चोखोबा किती महान आणि गुणी होते हे आपल्याला या अभंगातून लक्षात येईल. कधी कधी प्रश्न पडतो की चोखोबा तर अशिक्षित, मग त्यांचे अभंग कोणी लिहिले? चोखोबा अभंग रचायचे आणि त्यांनी रचलेले अभंग हे अनंत भट नावाचे एक व्यक्ती होते, त्यांनी हे अभंग लिहून काढले. जे अशिक्षित निरक्षर संत होते त्यांचे अभंग अशाच प्रकारे शिकलेल्या व्यक्तीने लिहून काढले. आपण पाहतो एक ट्रेंड आपल्याला या ठिकाणी असा दिसतो की बहुजनाचे अभंग हे ब्राह्मणांकडून त्यांनी लिहून घेतलेले दिसून येतात. त्याचबरोबर संत चोखोबांविषयी गंबा सरदार यांनी चोखा माझा संत भला नावाचा एक लेख लिहिलेला आहे किंवा एक पुस्तक लिहिलेलं आहे. गम माटे आणि मंगळवेड्याचे कुसू नावाची कथा लिहिलेली आहे. त्याचबरोबर शंकरराव खरात, भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे या सर्वांनी चोखोबांविषयी लिहिलेला आहे. आधुनिक काळामध्ये सदानंद मोरे, अभय टिळक यांनीही चोखोबांची स्तुती केलेली आपल्याला दिसून येते. रंगनाथ पठारे यांनी चोखोबाची पाटी नावाचा एक ग्रंथ लिहिलेला दिसून येतो. अशा पद्धतीने चोखोबांवर अनेक लोकांनी लिहिले आहे. चोखोबांचं मार्गदर्शन हे स्पष्ट, रसाळ आणि साधे सोपे होते. त्यांनी कधी कर्मकांडाला महत्व दिले नाही. नामदेवाची शिकवण जी होती ती जशीच्या तशी, किंबहुना आपला साधेपणा, सोपेपणा, रसाळपणा त्याच्यामध्ये मिसळून त्यांनी ती शिकवण पुढे सांगितली. त्यांच्या कीर्तनाला खूप लोक जमा व्हायचे. वारकरी संप्रदायाचे हे जे वैशिष्ट्य आहे की तिथे जाती भेद नाही. एकदा कीर्तनाला उभा राहिला तो कुठल्याही जातीचा, धर्माचा कोणीही असेल किंवा गळ्यात विना घालून जरी उभा राहिला तरी माऊली म्हणून सर्वजण काय करतात? त्याच्या चरणाचं दर्शन करतात. अशा पद्धतीने देवळात कोंडलेला देव नामदेवानी बाहेर आणला आणि संत चोखोबांसारखे महान लोकोत्तर पुरुष घडवण्यात त्यांनी मोठा हातभार लावला. संत चोखोबा हे जे ढोंगी साधू आहेत, स्वार्थी साधू आहेत, यांच्याविषयी त्यांच्या एका अभंगामध्ये लिहितात. काय लिहितात पहा. माकडाचे परी हलेविती मान, दावी थोरपण जगा माझी. ते स्वहिता मुकले, बळे झाकी डोळे नाक धरी. माळा आणि मुद्रा दाविता ती सोंग, डोलविले अंग रंग नाही. पोटाचा पोसना विटंबना करी, भीक दारोदारी मागत असे. चोखा म्हणे ऐसा जगामध्ये भोंदू, तया कोण साधू म्हणे देवा. माकडासारखी मान हलवतात
आणि जगाला आपलं थोर पण दाखवते. हे वर्णन केलेलं आहे ढोंगी साधूचं महाराजांनी. आणि जे असं करतात ते खरोखर त्यांचं जे स्वहित आहे त्या स्वहिताला मुकली. त्यांना आर्थिक प्राप्ती होईल, लोकांना लुबाडून त्यांना थोडं धनधान्य पैसा अडका प्राप्त होईल, परंतु त्यांचं जे खरं आत्मिक सुख आहे त्या आत्मिक सुखापासून काय होतात ते मुक्तात. आणि बळच डोळे झाकतात, नाक धरतात, असा नखरा लोकांना दाखवण्यासाठी, अरे बापरे किती ज्ञानी महाराज आहेत, हे त्यांना किती परलौकिक शक्ती प्राप्त आहे, त्यामुळे आपण त्यांचं दर्शन करावं, त्यांना दान धर्म करावा, अशा पद्धतीची नाटकं हे लोक करतात. पुढे महाराज म्हणतात की माळा आणि मुद्रा दाविता ती सोंग, डोलवितले अंग रंग नाही. माळा घालायच्या, मुद्रा दाखवायच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या सोंग करायचे, परंतु डोलविले अंग रंग नाही. अंग जरी त्यांनी डोलवलं तरी त्याच्यामध्ये रंग नाही. ईश्वराच्या भक्तीचा जो रंग असतो तो रंग त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. आणि मग पोटाचा पोसना विटंबना करी, भीक दारोदारी मागतसे. पोट पोसण्यासाठी काय करतात ते दारोदारी भीक मागतात. त्यामुळेच त्यांची काय होते, विटंबना होते. पोटासाठी स्वतःची विटंबना करून घेतात, भीक मागतात. असे हे ढोंगी साधू हे समाजामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि शेवटी महाराज म्हणतात की चोखा म्हणे ऐसा जगामध्ये भोंदू, तया कोण साधू म्हणे देवा. चोखोबा महाराज म्हणतात की अरे जगामध्ये असे भोंदू आहेत आणि अशा भोंदूंना कोण साधू म्हणणार आहे, कोणीही साधू म्हणणार नाही. आणि अशा भोंदूंवर प्रहार करणारे जगद्गुरु तुकोबाराय असतील, संत नामदेव महाराज असतील, संत ज्ञानदेव महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, अशा सर्वांनी ह्या भोंदूगिरीला चाप लावला, भोंदूगिरीचा विरोध केला. आणि खरी भक्ती काय आहे हे सर्व महाराष्ट्रातल्या जगातल्या समाज मनाला सांगितलं. आणि त्यातूनच नामदेवांचा उत्तर भारतातला प्रवास, संपूर्ण देशभर केलेला प्रवास आणि त्यांची भक्तीची पताका आजही सर्वत्र अतिशय मानानं अभिमानानं फडकत आहे. आणि या पताकेमधला एक मणी, एक हिरा म्हणजे संत चोखोबा आहेत. 18 पगड जातीमधले सर्व जातीमधले संत त्यांनी शोधले, ज्ञानी माणसं शोधले, लिहिते केले, विचारवंत बनवले आणि अशा प्रकारे भक्तीचा मार्ग बहुजन समाजासाठी खुला केला. आणि त्यावर कळस चढवणारे ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. या सर्व संतांना आज चोखोबांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करत आजचा त्यांच्या विवेचनाचा अभंग अतिशय प्रसिद्ध आहे आणि तो अभंग आता आपण घेऊया. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगी पर जळ नव्हे डोंगी, काय भुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. अतिशय सुंदर रूपकांचा या ठिकाणी त्यांनी वापर केलेला आहे. चोखोबांचं वैशिष्ट्यच असं आहे की लेखन साध, सोपं, रसाळ, काळजाला भिडणार, त्याचं विवेचनच करण्याची गरज पडणार नाही. पहिल्याच ओळीत महाराज म्हणतात की ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा. ऊस डोंगा, ऊस कसा आहे, डोंगा, डोंगा म्हणजे वाकडा. ऊस काय प्रत्येक वेळी सरळच वाढतो असा नाही, तो वाकडा तिकडा पडतो तसाच वाढतो. मग हा ऊस जर वाकडा तिकडा वाढलेला आहे तर त्याचा रस पण तसाच वाकडा तिकडा निघणार आहे का? तर नाही. वाकड्या तिकड्या ऊसाचा रस सुद्धा कसा असणार आहे, गोड असणार आहे. कारण गोडी हे जे तत्व आहे हे ऊसाचं तत्व आहे. ऊसाचं मूळ तत्व हे गोडी आहे, त्याचं आधार तत्व गोडी आहे. त्यामुळे तो वाकडा तिकडा तो कसा जरी वाढला तरी त्याचा रस कसा असणार आहे, गोड असणार आहे. त्यामुळं बाबा ह्या वाकड्या तिकड्या त्याच्या आकाराला, त्याच्या रंगाला, त्याच्या कार असलेल्या पानांना तू भुलून याला नाव ठेवू नकोस. हे काय वाकडा तिकडा ऊस आहे असं कुठं असते का? हे कधी गोड लागाव नाही. हा जरी वाकडा तिकडा दिसत असला तरी त्याचा मूळ स्वभाव हा गोडीचा असल्यामुळे हा गोड असणार आहे. तू त्याच्यावरच लक्ष दे. त्याच्या वाकड्या तिकड्या रूपाकडे बघून जर तू लोकांबद्दल किंवा त्याच्याबद्दल निर्णय घेशील, तुझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल काही ग्रह तयार करशील तर तू तुझं स्वतःचं नुकसान करून घेशील. समाजामध्ये सुद्धा गोड गोड बोलणारी, वरकरणी गोड गोड बोलणारी माणसं त्यांच्या मागे जाण्यापेक्षा जे खरोखर अंतरातून गोड आहेत, अंतरातून चांगले आहेत, शुद्ध आहेत, त्यांच्याशी जवळीक केली पाहिजे. त्यातच आपलं हित आहे हे महाराज या पहिल्या 2 ओळीतून सांगतात. आणि पुढच्या सर्व ओळी याच त्यांच्या मेसेजचं, त्यांच्या याच संदेशाचं काय केलेलं आहे, त्यांनी वेगवेगळी उदाहरणं देऊन आपल्याला पटवून दिलेलं आहे की वरच्या रूपाकडे तू बघून भुलू नकोस. कारण ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा. वरवरच्या दिसणाऱ्या रूपाला, रंगाला तू बघून मत बनवू नकोस. त्यामध्ये काय अर्थ आहे हे तू
जाणून घे हे पुढच्या उदाहरणांमधूनही सांगितलं आहे. कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा. कमान डोंगी, कमान याचा अर्थ बांधकामाची कमान. कमान म्हणजे धनुष्यबाणाची कमान. आपण बाण बनवतो. गावाकडे आम्ही लहान असताना दुधानीचे फोक घेऊन त्याचा बाण बनवायचा आणि त्याच्यातून हायब्रिडची सरकाळे तीर म्हणून सोडायचे. रामायणाच्या लढाया सुद्धा आम्ही हे घेऊन लढायचो. हा पूर्वापार चालत आलेला खेळ आहे. महाराज म्हणतात कमान डोंगी, कमान कशी आहे, वाकडी आहे, परंतु त्यातून निघणारा जो तीर आहे, तो जो बाण आहे, हा वाकडा जात नाही. तुम्ही ज्या दिशेने माराल त्या दिशेने एकदम सरळ जातो. त्यामुळे कमान वाकडी आहे म्हणून तू भुलू नकोस किंवा त्याच्याबद्दल वाईट मत करून घेऊ नकोस. म्हणून महाराज म्हणतात कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगे. नदी डोंगी, नदी काय सरळ जाते का? नाही. नदी वाकडे तिकडे आहे. नदी वाकडे तिकडे जाते म्हणून पाणी पण वाकडे तिकडे असणार आहे का? तर नाही. नदी जरी वाकडे तिकडे गेलेली असली तरी त्याचं पाणी हे स्वच्छ सुंदर आपली तहान भागवणारे असते. त्यामुळे नदीच्या वाकडेपणावर भुलून पाण्याकडे दुर्लक्ष करू नका. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा. या ठिकाणी महाराजांची खंत आणि दुःख सुद्धा प्रकट होते. ते स्वतःला डोंगा म्हणतात. डोंगा म्हणजे वाकडा. वाकडा म्हणजे कुठेतरी त्यामध्ये न्यून आहे, काहीतरी कमतरता आहे त्यांच्यामध्ये. ती कमतरता दुसरी तिसरी काही नाही. त्यांनी अस्पृश्य जातीमध्ये जन्म घेतला, ही जी त्यांची खंत आहे, ही खंत या ओळीतून व्यक्त होते. आणि ते म्हणतात की चोखा डोंगा, मी डोंगा आहे बाबा, वाकडाच आहे, मी कमीच आहे, ते स्वीकारतात. पण भाव नव्हे डोंगा. माझा भाव मात्र डोंगा नाही. माझी भक्ती डोंगी नाही. माझी भक्ती वाकडे तिकडे नाही. माझी भक्ती कमीपणाची नाही. किंबहुना तुम्ही भक्त लोक जी भक्ती करताना त्याही पेक्षा श्रेष्ठ भक्ती माझी आहे. म्हणून तुम्ही या वरच्या रंगाला भुलू नका. माझा रंग म्हणजे माझी हीन जात असल्यामुळे जरी मी डोंगा स्वतःला म्हणत असलो तरी माझा भाव डोंगा नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, काय भुललासी वरलिय रंगा. वरच्या रंगाला भुलून जाऊ नका. उच्च जातीत कुलीन जातीत जन्म घेऊन अतिशय वाईट वागणारे, भक्ती न करणारे, कपटी कारस्थानी लोक समाजामध्ये आहेत. त्यापेक्षा तर मी किती पटीनं उच्च आहे, मी किती पटीनं मोठा असणार आहे. त्यामुळे केवळ वरच्या रंगाला भुलून तुम्ही तुमचं मत बनवू नका. तर तुम्ही काय करा, जे मूळ तत्व आहे, माझा जो भाव आहे, हा माझा भाव तुम्ही लक्षात घ्या. अशा पद्धतीने महाराज आपल्याला समजून सांगतात की आपणही वरवरच्या गोष्टीकडे लक्ष न देता काय केलं पाहिजे, ईश्वराची भक्ती केली पाहिजे. सद्मार्गाने आपण पुढे गेलं पाहिजे. चोखोबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थी संत नामदेवानी पंढरपुरात आणल्या आणि पंढरपुराच्या मंदिराच्या समोरच त्यांनी काय बांधली, चोखोबाची समाधी बांधली. त्याचबरोबर चंद्रभागेच्या पलीकडे ज्या ठिकाणी चोखोबा एक झोपडी बांधून राहत होते, त्या ठिकाणी आज एक डिकमाळ सुद्धा बांधलेली आपल्याला दिसून येते. नामदेवानी त्यांची समाधी बांधली आणि आज संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या बरोबरीनं संत चोखोबांची पालखी सुद्धा अतिशय डौलानं पंढरपूरला येते. हा चोखोबांच्या संघर्षाचा, त्यांनी भोगलेल्या भोगांचा एक विजय आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांचा मृत्यू हा वैशाख कृष्ण पक्ष 5 या मराठी कालगणनेनुसार येणाऱ्या तिथी दिवशी झाला. त्यामुळे त्या दिवशी त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. नाथ परंपरा, भक्ती परंपरा, वैष्णव परंपरा या सर्वांचा मिलाफ असणारे क्रांतिकारक संत चोखोबा महाराज यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त पुन्हा एकदा अभिवादन करून थांबतो. आणि मित्रांनो, आपला हा जो पॉडकास्टचा प्रेमाचा, मायेचा, भक्तीचा संदेश आहे, हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवावा अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.